बावधन खेळामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता श्री काशीनाथ संभाजी देशमुख लोहार यांच्या गोट्यावर आहोत. अप्रतिम सुंदर देखणी आणि जातीवंत असा हा जोड आपण आज पाहणार आहोत. पिढ्याना पिढ्या अशी बैल चांगल्या पद्धती सांभाळली त्यांना. श्री संभाजी देशमुख यांना अप्रतिम अशी देखणी सुंदर त्यांच्याकडे पहिली आणि आता पण चांगली सुंदर देखणी बैल कायमच आहेत. आज आपण आलोय गाडी घेऊ का माग? शेव बैल कुठं आणलाय? शेव खाल्ल्यांचा म्हणजे आपण अंडीलाच घेतला होता. किती वर्ष झालं? साधारण 5 वर्ष झाली. होय, 5 वर्षाचा. आता बाडावलाय कधी? 5 वर्ष पडून. होय, हे बी आपलाच आहे का? कसं काय? दोन्ही आपलीच आहे जोडी. ह्याला किती वर्ष असं साधारण बाडाव? होय, कुठनं आणलेला? ललगुणवरनं आणलेला. यंदा कुठं बैल झोपलेली आपली? वड्यात झोपलेली. ह्यातला दुर्वीत कुठला होता? होय, हे 2-3 वर्षाला दुर्वीतच आहे. हो हो, ते आपले आता बघाड किती साली आलत? बघायला आलेलं झालं 30 वर्ष. 30 वर्ष. पायात चप्पल घालत नाही, नदीला जातो, ऊस पुन्हा करतो. होय. हो. आता पहिले 2 वेळा बघाड घेतलं का? हो. एकदाच? बापाचा फेरला आणि एकाचा फेरला. दोन्ही वस्तू मी तुमच्या पिढीत फेडलं म्हणजे? हो हो हो. चल सरबत करतो. नको, कामा बाहेर नाही नाही, निवांतच आहे आता. मग चल सरबत. नको नको. तुम्ही आता ही भैरोबाची भक्ती करताय, सकाळ संध्याकाळ जाता. हो. किती वर्ष झाले साधारण तुम्ही करताय ही भक्ती? वयाच्या 13व्या वर्षापासून. होय. तंबाखू खात नाही. हा. एकाने तुझ्यासारख्याने दारू पाडली. हम्म. ते मला बापानं बुटानं मारली. होय. तंबाखू खात नाही का पेट नाही. बरं चल सरबत करतो. नको. काही पण परिस्थिती तुमची, तुम्हाला जमीन किसती काय? जमीन आम्हाला 7 एकर आता मिळाली आहे. होय. हो आता त्या काळात तुम्ही बैल चांगली चांगली सांभाळली. हो. म्हणजे सांभाळला हरतावा नाव एक लय मोठं होत. कोण म्हणलं? हो, म्हणजे चला. सर्वच म्हणतात. सरबत थांबा करतो. 2 मिनिटं ऐका की. तर सर्वच. त्यावेळेस तुमची बैल सांगा 1-2 की त्या काळात लय मोठी बैल 2 बैल चांगली होती. कुठली? शंभराचं माणिक. ती अहो, कुठं? आमचं सुलतानाचं एकच पैसे होतात. 5 जण तुमचं. होय. हो. मग आमच्या पिंचेनं बागात घेतलं होतं नेवरतीनं. होय. गणपाला घेतलं, मी घेतलं. बरं, मी काय म्हणतोय, हं. त्यावेळेस ती बैल कुठनं आणली होती? लय मोठी होती म्हणजे ती त्यावेळेस? मालगावासनं आणली होती. होय, त्या काळात बी जातीवंत बैल हो. खिलार मध्ये? अरे 20 बैल होती. होय. 150 रुपयाचा आणि 100 रुपयाचा. त्या काळात 100 आणि 150 रुपयाची बैल येत होती. हो. आता माणसं आणतात 1,00,000 आणि 2 लाख, पण तरी बैल एवढं. बोलायच्या तेव्हा माझं बघायला आलं ना पहिलं. हा. ते 20 रुपयाचे बकरी टाका काढलं, 50 रुपयाचे 100 रुपयाचे. होय, पहिलं बघायला आलं त्यावेळेस. हो ती बैल, तो कोसा एक बैल होता इथं हो. दुर्वीत घातलेला, हो हो. तो कुठनं आणला होता? वाड्यात घातलेला देऊ? ते हेच आणला होता मालगावासून. मालगावासून. गरवाच हो. का यापाऱ्याकडून? गारवा. तो बैल आपल्याकडे लय दिवस होता. 150 रुपयाचा बैल. होय, मी तेव्हा लहान होतो, मला आठवते. तू बारीक होतात बेटारने. हो, तरी मी बघायला हो आणलं. हो काटा धरला बघ की बापानं तुझ्या. हो, तवा धरला होता. तर अशी लय बैल होऊन गेली तुमच्याकडे. काय झाले असतील. होय चल सरबत मुलगी तिथे 4 एकर. 4 एका जागेवर तुम्हाला वैयक्तिक? हो. होय. आणि काळ्याला बिघा आणि गावठ्याला बिघा आणि नाळ ठोकतो म्हणते की 2 एकर आहे.
होय म्हणजे ही वडलोपार्जित तुमची हो जमीन आहे. वडलोच पाहिजे तुम्ही काय खरेदी बिरेदी नाही आम्ही नाही काय घेतलं केली. बरं आता तुम्ही पहिला नवस तुमच्या वडिलांना कशाला पोरगा होऊ दे म्हणून मांडूळ आम्हाला होय हो पोरगा होऊ दे म्हणून हो. नवस केला. बाप मेला याड लागून बर मी घेतलो आणि आमचा पोरगेला नव्हता तुला माहिती हा पोरगेला मला किती तुझ्या चकीला बघायला होय त्याला ती दोन्ही नवस तुम्हीच फेडलं हो मग कोणी आणि मग ह्यो दुसरा कशासाठी केलता नवस तुम्ही पोरग्यासाठी कशासाठी आणि पहिला वडिलांना कशासाठी केलता. मला त्याला पोरगा नाही मग 7 पुरी हा म्हणजे तुम्ही त्या सात पुरीनंतर तुम्ही झाला पहिला माझा नंबर 2 होय म्हणजे भावासाठी बोललेला का तुमच्यासाठी. माझ्यासाठी बापाने नवस केलता बर म्हणजे 2 नवस तुम्ही फेडलं तुमच्या. हा. लोक नवस आहे आता लोक तिथे खरं पाठीत बसून तिला पोरगा बसवून होय आमचा बुटावला नाही होय म्हणजे तुमची इच्छा आहे अजून बसायची. हो म्हातारा आहे. तसं नाही दादा पेरलं बी पाहिजे ना असं श्रद्धा तुमची लय मोठी आहे द्यावं. कशी काय हो बरं आता इथं किती हे गोटाच आहे का आपलं. हो अहो इथून तिथून वाडा वा म्हणजे का होय मग ते पडायला नंबर ते पुढे अहो 5 30 एकर जमीन पहिलं गाव तुमचं नाना कुठलं का हीच गाव. अरे रामा मारुती हितलाच होय रामा मारुती होय विठ्ठल मारुती हितल्याची वरगड नाव आहे आमची आहे की पण विचारतोय आपलं मी. म्हणजे आमच्या अगदा प्रचार करतोस तो माझा. नाही विचारतोय प्रचार कशाला नाना करते. त्याला फोटो काढलाय माझा हा सगळ्या पोराला हा सगळ्या त्याला लावलं. हो बघितलं बघायला माझा हो हो माझं बघा 3 तासात किती बैठक बनवली हो तवा वेगळा खेळ होता आता काय झाले आता लय वेगळा खेळ आहे नाना. हो इथंच बसू की झाडाला सावली आंब्याला आंबे आहेत बाकी बरं चाललंय ना. काय पैसे इस्टेट असली काय झालं माणूस किती मोठा झाला तरी स्वतःसाठी मसनवाटा बांधू शकत नाही. हो 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 हा एकाच ठिकाणी सर्वाला जायचं काय चांगलं घेऊन जायचं काय एवढं. दवाखान्याची माझी गाठ लागली येतात ती बी आता त्यांना बी लय बायलाच ना तुमच्या दोघाला काय असेल काय. याला खालचा गरावा तिने कंच माकार तुझ्या वयाचं बोलू समाधान मला असेल माग हा. काय तू मान बघ त्याच्या गळ्यात नाही पडलं तर बोल हम्म. त्याला आता म्हणतो माझं लग्न करायची नवरी आली बघू तर मुद्दा म्हणायचं. काय म्हणते बघ की. चालेल तुमचं आता तुम्ही दोस्त आहे म्हणल्यावर काय बोलणार. बघा चांगला आलं मी 500 हम्म. 300 रुपये मोठी 1,00,000 शिंदे 200 हं. आणि वरच जेव्हा यायचं 300 3 महिन्याने मिळते होय. तुला 500 रुपये गाठ पडली मी देतो खेळायला खायला. काय करायचे पैसे काय राहतात करायला. एक दिवस आमच्या वस्तीला पाय लागू द्या तुमचं म्हणजे बाद झालं. कधी येळ आहे तुम्हाला मी न्यायला येतो मी तुम्हाला. ए, तू सरबत प्यायल्याशिवाय तुला जा बरं मी काय म्हणतोय आता जायचं का वस्ती आपल्या येऊ का न्यायला गाडी. अरे नको आज कोण रविवारचं जाऊ बर चालतंय रविवारी येतो न्यायला तुम्हाला घरी. आज ना आज देव पावा पाहिजे रविवारी देव असतो त्याला सरबत माका नाही